नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। हे बघा, आज आलूचे पराठे करते मी। त्यासाठी आलू उकडून घेतलेले आहेत इकडं कुकरमध्ये। आता याची साल काढून घेते मी। हे असं सगळं साल काढून घेते। आलूचे पराठे करायचे त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। हे बघा, इथं कांदा चिरून ठेवलेला आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि ठेचा आहे हिरव्या मिरचीचा। यामध्ये जिरे वगैरे टाकले आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि इकडं आलूची साल काढून ठेवलेली आहेत। आलूचं मिश्रण करून घेतलेलं आहे मी। आता भाजीला फोडणी मारते। जिरे टाकते, जिरे कडकडले, कढीपत्ता टाकून घेते। लसूण टाकते, त्याला फिरून घेते, थोडंसं परतून घेते। कांदे टाकून घेते। कांद्याला छान कढून घेते। कांदे टाकल्यानं पराठा फुटेल ना असं वाटेल तुम्हाला, कारण पराठे आपले फुटणार नाही, चांगले होतील। कारण आपण छान याला कडक तळून घेऊ कांद्याला, कारण कांदा टाकल्यानं पराठ्यामध्ये वेगळीच चांगली टेस्ट येते। मस्त आहे का कांदा तळलेला आहे आपला, लाल कलर आलेला आहे, सोनेरी कलर, हे बघू शकता मस्त झालेला आहे। यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेते, ठेचा हिरव्या मिरचीचा ते टाकून घेते। त्याला छान परतून घेते। 1-2 मिनिटं असंच परतते। नंतर याच्यात हळदी पावडर वगैरे सर्व काही टाकते। धनिया पावडर आहे 2 चम्मच, ते टाकून घेते मी। हळद आहे 1.5 चमचे टाकते हळद। नमक चवीनुसार, एवढं नमक टाकते। त्याला छान फिरून घेते, एकजीव करून घेते। यामध्ये आपल्याला भाजी सोडायची। यामध्ये भाजी घालून घेते मी। कढईमध्ये भाजी टाकलेली आहे। आता एकजीव करून घेते मी। यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते, बारीक चिरलेली आहे आपली। त्याला फिरून घेते, कारण आपल्याला आत्ताच नमक तोलभर टाकावं लागेल, बराबर टाकावं लागेल, नाहीतर पराठे खाताना व्यवस्थित लागत नाहीत। भाजीमध्ये तोलभर टाकलं ना नमक, मग पराठे आपले छान लागतात, चविष्ट लागतात खाण्यासाठी। नंतरून टाकू शकत नाही, कारण लागत नाही त्याला नमक। दही तडका करणार आहोत आपण। जोपर्यंत आपली भाजी थंड होते ना, तोपर्यंत आपण इकडलं करून घेऊया। दही तडका करणार आहे, त्यासाठी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। तर तेल तपलेलं आहे, त्यामध्ये मी जिरे टाकून घेते। जिरे थोडे जास्तीचे टाकायचे, कारण तडक्यामध्ये जिरे छान लागतात खायला। मस्त कडकडले जिरे, त्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेते। असं हाताने तोडून घेते कढीपत्त्याला, कारण आपला शेंट जाईल तडक्यामध्ये छान। कढीपत्त्याचा हाताने तोडून घेतलेला आहे। लसूण टाकून घेते मी यामध्ये। घालून घेते मी। त्यामध्ये मिरची पावडर टाकते मी, 2 चम्मच टाकलेला आहे। चवीनुसार नमक टाकते। थोडंसं तेल थंड झालं ना, त्या दह्यामध्ये सोडायचं आहे आपल्याला। गरम गरम सोडायचं नाही, कारण फुटल्यासारखी होईल दही। आपल्याला तडका करायचा ना, त्यासाठी थोडं थंड व्हायला पाहिजे। आपण गरम टाकलं तर फुटून जाते आपलं दही। कोथिंबीर टाकून घेते मी यामध्ये।
हे बघा तडका थंड झालेला आहे, यामध्ये दह्यामध्ये टाकून घेते मी. यामध्ये तुम्ही काकडी असेल तर काकडी पण किसून टाकू शकता. आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी साध्या सोप्या पद्धतीने करत आहे. काकडी पण छान लागते दह्यामध्ये किसून टाकल्यानंतर. हे सर्व मिक्स करून घेते मी. दही मसाला टाकलेला आपण आता तडका. हे बघा किती मस्त दिसतंय, छान रंगसुद्धा आले आणि खायला पण चविष्ट लागते तडका मारलेली दही. बघू शकता एकच नंबर झालेली आहे आपली तडका दही. एवढा पिठाचा मी गोळा घेतलेला आहे, याचा उंडा करून घेते. हे बघा एवढा घेतलेला आहे, असा मी गोळा करून घेतलेला आहे. बघू शकते हे बघा. आता यामध्ये मी भाजी भरते. हाताला भाजी चिटकते म्हणून असं पीठ लावायचं असते, लावलेलं आहे मी. हे पहा असा गोळा करून घेतलेला आहे. पीठ टाकते, खाली पेपर टाकलेला आहे आणि कपडा टाकलेला आहे मी. आता याला लाटून घेते पोळी लाटल्यासारखं पुरणाची. हलका हलका लाटायचं, कारण याच्यामध्ये भाजी राहते ना, मग फुटून जाते. तवा गरम झालेला आहे, मी त्यावर थोडंसं तेल शिरपुडत घेतलेलं आहे. आता पराठा टाकणार आहे. बघ असं टाकून घेतलं. थोडंसा गॅसचा फ्लेम कमी करणार आहे, कारण पराठा आपला छान व्यवस्थित उठेल. हे बघा मी तेल लावून घेते आपल्या पराठ्याला. तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता, जे आहे ते लावू शकता. माझ्याकडे तेल होतं म्हणून तेल यूज करते. मस्त नाजूक झालेलं आहे, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, मिडियम साईजचा आहे. हे बघा मस्त आपला पराठा फुगतोय खमंग भाजून. हे बघा असं उलटूनच घ्यावं लागेल, कारण खूप चटके बसते त्याला तेल लावल्यानंतर. मस्त हे बघा खरपूस सोन्याचा भाजलेला आहे आपला पराठा. हे बघा आपला पराठा रेडी आहे खाण्यासाठी. एकदम मुलायम मस्त झालेला आहे. बघू शकता हे बघा अशी भाजी, खूप भरपूर भाजी टाकलेली आहे मी. आणि दही तडका आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवरती.